Hello students, welcome to the online platform of Abhinav Science Academy, and in this ongoing sessions of HSC Board Booster, today's topic is probability distribution. Okay, so the points that we are going to cover in this chapter are random variables, types of random variables, probability distribution of random variable. In that, discrete random variable is one type of random variable, and continuous random variable is another type of random variable. And again, in that we will be discussing about probability mass function, expected value variance, probability density function and cumulative distribution function. Okay, so ह्याची सगळी थिअरी बनवून इथून दिलेली आहे तुम्हाला. ओके, ठीक आहे. हां, पहिल्यांदा आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ किंवा व्हॉट इज अ रॅन्डम व्हेरिएबल. ॲक्च्युली हा जो शब्द आहे रॅन्डम म्हणजे बाळू आपण प्रोबॅबिलिटीमध्ये शिकलेलो आहोत रॅन्डम एक्सपेरिमेंट. Random experiment. Okay, so what is random experiment? First of all, एक्सपेरिमेंट करायला लागलो म्हणजे बाळून काहीतरी आउटपुट आपण एक्सपेक्ट करतोय, त्याचं आउटपुट जर रॅन्डम असेल, म्हणजे सपोज करा मी म्हटलं एक कॉईन टॉस केला, मी कॉईन टॉस केल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की तो हेड आलाय किंवा टेल आलाय. वी डेफिनेटली नो अबाउट द आउटपुट्स, बट वी कॅनॉट definitely tell the output. Hence the output is random. Hence the word used here is random in the experiment. Okay, so experiment whose outcome is unpredictable is called as random experiment. आणि मग त्या रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये यूज केलं जाणारं व्हेरिएबल इज कॉल्ड एज अ रॅन्डम व्हेरिएबल. ओके, हां, आणि ते हेच बाळून तुम्हाला इथे दिलं आहे डिफाईन्ड ऑन द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय बाळून, जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट कंडक्ट करतोय जो रॅन्डम आहे, ऑब्विसली जर मी एक कॉईन टॉस केला तर कॉईन टॉस केल्यानंतर येणारे आउटपुट काय काय असतात आपल्याकडे, तर ते एक येऊ शकतं हेड किंवा येऊ शकते टेल. सो इफ इट इज हेड ऑर अ टेल, हे दोन्ही पॉसिबल आउटकम्स बाळून आपण ज्या सेटमध्ये नोट डाऊन करतोय, दोन्ही पॉसिबल आउटकम्स ऑफ अ गिवन एक्सपेरिमेंट आर लिस्टेड इन अ सेट, अँड दॅट पर्टिक्युलर सेट इज कॉल्ड ॲज सॅम्पल स्पेस ऑफ द रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, आय थिंक इथे पण सगळं क्लिअर आहे. सो हे जे रॅन्डम व्हेरिएबल आहे बाळून त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर हे रॅन्डम व्हेरिएबल आपल्याकडे असते ते दोन टाईपचं असते, एक असते डिस्क्रीट आणि दुसरं असते कंटिन्युअस. म्हणजे काय, जर आपण एखाद्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काउंट करू शकलो, काउंटेबल आहेत, हां, म्हणजेच काय इथे कुठे लिहिलं असेल, इफ इट इज पॉसिबल, येस, काउंटेबल आहेत, व्हॅल्यूज फायनाईट आहेत आणि काउंटेबल आहेत, म्हणजेच काय आपण व्हॅल्यू काउंट करायला लागलोय. ओके, फॉर एक्झाम्पल स्टार्स इन द स्काय. आता स्टार्स इन द स्काय जर बघितलं तुम्ही तर आपण हे काउंट करू शकतोय, पण मी म्हणतो तुम्हाला की स्टार्स काउंट करून संपणार आहेत का, तर अजिबात नाही बाळा. तुमच्या एक वेळ लक्षात येईल की बाबा आपण हे स्टार्स काउंट करू शकायला लागलोय, पण ते संपत नाहीत. हेच दे आर काउंटेबल आहेत बट इनफायनाईट आहेत, ऑर दे आर जस्ट काउंटेबली फायनाईट. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल बाळा मी म्हटलं तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून एक एक्झाम्पल घेता येईल. टू कॉइन्स आर टॉस्ड. इफ टू कॉइन्स आर टॉस्ड देन द सॅम्पल स्पेस ऑफ द एक्सपेरिमेंट इज गिवन ॲज HH, HT, TH अँड TT. ॲज यू कॅन सी, दोन कॉईन ड्रॉप होत आहेत, याचा अर्थ तुमच्याकडे दोन प्लेसेस आहेत हेड आणि टेलसाठी. आणि मी जर तुम्हाला इथं म्हटलं की लेट एक्स, एक्स म्हणजेच काय म्हणून परत एकदा आलेला आहे तुमचं रॅन्डम व्हेरिएबल. ओके, सो एक्स व्हेरिएबल म्हणजेच काय, एक्स, अँड दिस एक्स रिप्रेझेंट्स नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड इन द or in this experiment of tossing two coins at a time or two coins simultaneously. दोन्हीचं मिनिंग सेमच होते. मग तुम्ही काय सांगू शकता सर, की माझ्याकडे काही आता ह्यामध्ये तुम्ही सॅम्पल स्पेसमध्ये जर ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल की सर ही तर याच्यामध्ये असं दिसायला लागेल मला की पहिल्या कॉईनवरती पण टेल आला आणि दुसऱ्या कॉईनवरती पण टेल आलेला आहे. म्हणजे काय, ह्या पर्टिक्युलर आउटकमच्या बाबतीत मी असं सांगू शकतोय की ही तर तुम्हाला एकदा सुद्धा हेड मिळालेलं नाही. म्हणजेच काय सर, ह्या रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असणार आहे. मी म्हणतो तुम्हाला उलटा प्रश्न विचारला की रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्यावेळी 0 आहे, म्हणजेच काय, नंबर ऑफ हेड्स ज्यावेळी दोन कॉईन्सवरती आलेले नंबर ऑफ हेड्स 0 आहेत, त्याचे पॉसिबल आउटकम सांगा, तर तुमचा आन्सर असेल पाहिजे फक्त 1. ओके, आता त्यानंतर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की नंबर ऑफ आउटकम्स दॅट इज नंबर ऑफ हेड्स एक जर असतील, ओनली वन हेड ऑन टू कॉईन्स, तर मी असं म्हणू शकतोय की पहिल्यावरती हेड आलाय आणि दुसऱ्यावरती टेल आलाय, किंवा पहिल्या कॉईनवरती टेल आलाय आणि दुसऱ्या कॉईनवरती हेड आलाय. म्हणजेच काय, हे आउटकम आणि हे आउटकम, हे दोन्ही आउटकम असे आहेत ज्यांच्यामध्ये मला एकच हेड मिळत आहे. म्हणजे जर माझ्या रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 असेल तर मी असं म्हणणार आहे की रॅन्डम व्हेरिएबल विच इज डिनोटिंग नंबर ऑफ हेड्स इन दिस एक्सपेरिमेंट इज रिप्रेझेंटिंग 1. दॅट मीन्स आय वॉन्ट द आउटपुट्स विच हॅव ओनली 1 हेड, and I can see there are two outcomes which will have only one head.
ओके. आता पुढे आलो मी जरासं, अजून काय करू शकतो सर मी इथं अजून एक व्हॅल्यू याला असाइन करू शकतो एक्सला. एक्स कोण आहे परत एकदा सांगतो, एक्स इज रिप्रेझेंटिंग द नंबर ऑफ हेड्स इन दिस एक्सपेरिमेंट दॅट वी आर ऑब्टेनिंग. सो मी जर म्हणतो तुम्हाला की बाबा नंबर ऑफ हेड्स 2 असलेले एक्सपेरिमेंट सांगा किंवा आउटकम सांगा एक्सपेरिमेंट मधले या, तर तुमचा असा अर्थ व्हायला पाहिजे की मला ह्या पूर्ण एक्सपेरिमेंटमध्ये असेच आउटकम घ्यायचे ज्यांच्यामध्ये पहिल्या कॉइनवरती पण हेड आणि दुसऱ्या कॉइनवरती पण हेड यायला लागलेला आहे, म्हणजेच हेडचा काउंट 2 असणार आहे आणि ते ॲज यू कॅन सी बाळून इथे एकच आहे. कळलं तुम्हाला? क्लिअर आहे? अंडरस्टूड? ओके. मग मी जरासं आपण ज्यावेळी 10वी मध्ये होतो त्यावेळी 10वी मध्ये आपण एक चॅप्टर शिकलो होतो बाळून, स्टॅटिस्टिक्स. ओके. सो जरा स्टॅटिस्टिक्सकडे घेऊन जायला लागलो ह्याला, बिकॉज डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट स्टॅटिस्टिक्सच पाडतो थोडंसं. ह्याच्यामध्ये मी इकडे गेलो बाळून एक्स आहे आणि इकडे गेलो पी ऑफ एक्स. आता हे पी ऑफ एक्स काय आहे, तर जे काय आपण बाळून रॅन्डम व्हेरिएबल घेतलेले आहेत किंवा रॅन्डम व्हेरिएबलच्या जे व्हॅल्यू घेतलेले आहेत त्याचं प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. आता हा पुढचा पॉईंट आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, पण मी इथेच कव्हर करायला लागलोय. ओके. तुम्ही थिअरी नंतर रीड आउट करू शकता, नॉट अ बिग डील. सो एक्स म्हणजेच काय काय सर, नंबर ऑफ हेड्स. एक्स रिप्रेझेंटिंग नंबर ऑफ हेड्स. मग नंबर ऑफ हेड्स सर काय काय आला माझ्याकडे तुम्ही बघितलं असा, इथं ह्या 2 प्लेसेसवरती नंबर ऑफ हेड्स काय काय येऊ शकतात सर. एक तर 0 नंबर ऑफ हेड्स आहेत किंवा 1 नंबर ऑफ हेड आहे किंवा 2 नंबर ऑफ हेड्स आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही सर व्हॅल्यूज. ओके. आणि हे डिस्कशन आपण कुठून चालू केलं होतं बाळून, हे इथून चालू केलं होतं फायनाईट व्हॅल्यूज. ओके. फायनाईट व्हॅल्यूज आपण हे डिस्कशन चालू केलेलं आहे. मग मी तुम्हाला विचारलं बाळून की जर तुमचा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे आणि या एक्सपेरिमेंटमध्ये एक्स इज इक्वल्स टू 0 ची प्रोबॅबिलिटी काढा, तर प्रोबॅबिलिटीचा आन्सर काय असेल सर, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू फेवरेबल अपॉन टोटल. मग टोटल घे सर 1 2 3 4 आहेत, त्यातले आपल्याला फेवरेबल कुठले आहेत, ज्यांच्यामध्ये 0 नंबर ऑफ हेड्स असले पाहिजेत. मग आता बघा बाळून तुम्ही ह्या 4 मध्ये 0 नंबर ऑफ हेड्स तुम्हाला कुठे दिसायला लागलेत, इथंच आहेत फक्त. ह्याचा अर्थ माझ्याकडे फेवरेबल आउटकम्स किती आहेत, फेवरेबल आउटकम 1 आहे सर, आणि अपॉन टोटल आउटकम किती आहेत सर, 1 2 3 4 आहेत सर. ह्याचा अर्थ ह्याची प्रोबॅबिलिटी येणार आहे 1/4. आणि आय थिंक आता बाकीच्या व्हॅल्यूज पण आपण कम्प्लीट करू शकतोय. सो इथं काय विचारलेलं आहे, एक्स इक्वल्स टू 1. एक्स इक्वल्स टू 1 मीन्स व्हॉट, नंबर ऑफ हेड्स इक्वल्स टू 1. सो अगेन ऑब्झर्व दिस सॅम्पल स्पेस, ऑब्झर्व द एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस अँड टेल मी हाऊ मेनी एलिमेंट्स वी हॅव इन दिस सॅम्पल स्पेस विच विल हॅव ओनली 1 नंबर ऑफ एलिमेंट्स और 1 नंबर ऑफ हेड्स. अँड ॲज यू कॅन सी 1 आणि 1 2 म्हणजेच काय बाळनो, आता इथे त्याला जर मी म्हटलं तुम्हाला पी ऑफ एक्स काढा, पी ऑफ एक्सचा अर्थ काय आला आहे, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 1चा अर्थ मला व्हॅल्यू पाहिजे, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 1 म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू 1 असताना त्याची प्रोबॅबिलिटी किती यायला लागल्या. प्रोबॅबिलिटी इज अगेन बाळनो फेवरेबल अपॉन टोटल. फेवरेबल आउटकम्स किती आहेत तिथं, ह्याच्यामध्ये 2. सो इथे व्हॅल्यू पुट करता पण 2 फेवरेबल अपॉन टोटल घ्यायचं सर एकदा 4. ह्याचा अर्थ यायला लागला त्यांचं तुमचं 2/4. ओके. येस सर, नो प्रॉब्लेम. आता परत नेक्स्ट क्वेश्चनकडे यायला लागलो सर मी, एक्स इक्वल्स टू 2 ची व्हॅल्यू काढायला लागलोय. एक्स म्हणजेच काय बाळनो, नंबर ऑफ हेड्स. नंबर ऑफ हेड्स इक्वल्स टू 2. ह्याचा अर्थ परत तुम्ही हा सॅम्पल स्पेस ऑब्झर्व करायचा आहे. या सॅम्पल स्पेसमध्ये नंबर ऑफ हेड्स इक्वल्स टू 2 असलेले किती पॉसिबल एलिमेंट्स मला दिसायला लागलेत, एकच आहे. परत बाळनो ह्या एक्स इक्वल्स टू 2 ची मला प्रोबॅबिलिटी हवी आहे. सो प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतो आपण, फेवरेबल अपॉन टोटल. सो पी ऑफ एक्स इक्वल्स टू 2 म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट व्हेन नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल्स टू 2. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल्स टू 2, सॉरी नंबर ऑफ हेड्स इज इक्वल्स टू 2. व्यवस्थित जरासं, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 2 ह्याचा अर्थ काय होतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट व्हेन नंबर ऑफ हेड्स इज इक्वल्स टू 2. नंबर ऑफ हेड्स इज इक्वल्स टू 2 ची प्रोबॅबिलिटी जर काढायची आहे तर फेवरेबल आहेत 1, टोटल आहे 4. सो ह्याचा आन्सर आले बाळनो परत एकदा 1/4. दॅट्स इट. सो दिस इज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. ओके. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, कारण ही प्रोबॅबिलिटी पूर्ण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे आपण या तिन्ही रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजमध्ये. इज इट क्लिअर? ओके. सो हे होतं म्हणून आपलं पहिलं डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. अनेक टाईपचं व्हेरिएबल असेल सर आपल्याला, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता हे काय असं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, ह्याच्या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत, ह्या पॉसिबल व्हॅल्यूज ह्या सगळ्या एक इंटरवल ऑफ रिअल नंबर क्रिएट करत असेल बाळनो, तर तुम्ही म्हणायचं की ते कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे. ओके. सो लॉंग स्टोरी शॉर्ट, तुम्हाला काय करायचं आहे इथं की जे व्हेरिएबल आहे ते बघायचं आहे, त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला अशा सेपरेटली दिलेल्या आहेत, डिस्क्रीट काउंटेबल व्हॅल्यूज आहेत का, त्या कंटिन्युअस एक इंटरवल तयार करतात. फॉर एक्झाम्पल बाळनो मी जर असं म्हटलं एक्स बिलॉंग्स टू 3 to 4 असं जर म्हटलं, एक्स बिलॉंग्स टू 3 to 4 असं जर म्हटलेलं आहे, ह्याचा अर्थ काय होतोय, 3 to 4 मधले सगळे इन्फायनाईट रिअल नंबर्स, सगळे इन्फायनाईट रिअल नंबर्स बाळनो ह्या एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. ओके. सो एवढे सगळे इन्फायनाईट रिअल नंबर्स जर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यू होत असतील बाळनो, देन दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड एज कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ओके. हां. सो दिस वॉज अबाउट द टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे
तो म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता आपण बघितलं बाळांनो, आपण ज्या x1 x2 x3 च्या व्हॅल्यू घेतल्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये, त्या होत्या 0, इथं होत्या 1 आणि इथं होत्या 2, आणि ह्या प्रत्येकाची आपण काय केली, प्रोबॅबिलिटी काढून घेतलेली आहे. आणि ती डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज अलॉंग विथ द प्रोबॅबिलिटी ज्या आपण टेबलमध्ये लिहितोय त्याला आपण म्हणतोय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ द गिव्हन रँडम व्हेरिएबल. ओके, सो आणि त्यानंतर काय आहे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता मी तुम्हाला मगाशी बाळांनो एक संदर्भ दिला होता इथं, की हे जे आपण शिकलेलो आहोत हे ऑलरेडी आपण स्टॅटिस्टिक्समध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, स्टॅटिस्टिक्समध्ये पण बाळांनो आपण ज्यावेळी आपल्याला अनग्रुप्ड डेटा दिला जायचा त्यावेळी आपण इथं घ्यायचो एक्स, दॅट इज क्लास मार्क्स आपण असं त्याला म्हणतो होतो, किंवा ऑब्झर्वेशन्स म्हणायचो आपण त्याला. आणि मग त्या प्रत्येक पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनची बाळांनो इथं पी ऑफ एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स होता. आय थिंक यू रिमेंबर दिस. ऑर एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काही काही वेळा आपण नुसतंच एफ आय लिहायचो. सो ह्याला आपण एक्स आय म्हणायचो, ह्याला आपण एफ आय म्हणायचो. एक्स आय म्हणजेच काय, एक्स आयचा अर्थ होतो बाळांनो आय इक्वल्स टू 1, आय इक्वल्स टू 2, आय इक्वल्स टू 3. म्हणजे बाळांनो ही व्हॅल्यू तुमची x1 ची, ही x2 ची आणि ही x3 ची. त्याचबरोबर इथं जे असायचं आपल्याकडे ते होतं F1, इथं होतं F2, इथं होतं F3. म्हणजे काय, x1 किती वेळा आलाय त्याची फ्रिक्वेन्सी F1, x2 ची फ्रिक्वेन्सी F2 आणि x3 ची फ्रिक्वेन्सी F3 असं होतं. आता ह्याच केसमध्ये फक्त बाळांनो हा F1 चा कॉलम जो आहे किंवा F1 हे जे F जे लेटर आहे ते F लेटर आपण बाळांनो P ने रिप्रेझेंट केलेला आहे किंवा P ने रिप्लेस केलेला आहे असं म्हणू शकता तुम्ही. सो दिस इज P1, दिस इज P2 अँड दिस इज P3. आता ह्याला काय रीड करणार तुम्ही बाळांनो, दिस इज युअर ऑब्झर्वेशन ऑर रँडम व्हेरिएबलची फर्स्ट व्हॅल्यू आहे x1 आणि त्या x1 ची रिलेटेड प्रोबॅबिलिटी इथं आहे आपल्याला. ओके, सो प्रोबॅबिलिटी P1 आहे 1/4. सो P2 जर म्हटलं बाळांनो P2 इज इक्वल टू 2/4, देन यू शुड अंडरस्टँड दॅट दिस P2 इक्वल्स टू 2/4 represents the probability of second random variable, or you can say that random variable ची जी सेकंड व्हॅल्यू आहे त्याची प्रोबॅबिलिटी आहे 2/4. P3 represents a probability of third random variable, किंवा थर्ड रँडम व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा तुम्ही जे रँडम व्हेरिएबल आहे त्याची जी थर्ड व्हॅल्यू आहे त्याची प्रोबॅबिलिटी 1/4 आहे असं दिलेलं आहे. आता हिथं आपण एक कन्सेप्ट शिकायला लावली, दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. सो व्हॉट इज दिस प्रोबॅबिलिटी मास फंक्शन? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय आहे बघा, जे आपण हा टेबल तयार केला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल, या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये जर ह्या येणाऱ्या सगळ्यांची, ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यूज बाळून, ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यूज, मग P1, P2, P3 बाळून मी इन जनरल काय लिहितो जसं एफ आय ला लिहायचो तसं बाळून तुम्ही इथं लिहितो याला PI. PI stands for the values of probabilities that we are going to take. म्हणजेच काय, I ची व्हॅल्यू 1 झाली तर बाळून P1, I ची व्हॅल्यू 2 झाली तर P2. म्हणजे हे लिहायचं एक रिप्रेझेंटेशन आहे बाळून. म्हणजेच काय, आपण P1, P2, P3 या टाईपचे जेवढे सगळे काय व्हॅल्यूज आहेत ना, या सगळ्या व्हॅल्यूजला एकत्र रिप्रेझेंट करणारा एक व्हेरिएबल आहे, त्या म्हणजे PI. ओके, मला म्हणजे सारखं मला P1, P2, P3 असं सेपरेट लिहायची आवश्यकता नसणार आहे. एवढंच फक्त त्याचं मिनिंग आहे. सो हा जो PI आहे म्हणजेच काय, एव्हरी प्रोबॅबिलिटी दॅट इज कमिंग इनसाइड दिस टेबल, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. ह्याच्यामध्ये येणारी प्रत्येक प्रोबॅबिलिटी बाळांनो जर तुमची ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, जी ॲज यू कॅन सी बाळांनो प्रत्येक प्रोबॅबिलिटी ही तुमची एकतर 0 आहे किंवा 0 पेक्षा जास्त आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम जी बघणार आहोत बाळांनो आपण आता, या सगळ्या प्रोबॅबिलिटी सम म्हणजे काय असेल, सिग्मा. कोणाची सिग्मा, कुणाचा सम चालू आहे बाळांनो, सम चालू आहे प्रोबॅबिलिटी चालू आहे सर. सो PI म्हणजे PI म्हणजे काय, PI सारखे जेवढ्या सगळ्या टर्म्स आहेत, कुठल्या टर्म्स आहेत तर P1 आहे सर, P2 आहे, P3 आहे, ह्या तिघांना धरा आणि ह्या तिघांची सम करा. सो ॲज यू कॅन सी बाळून मी मगाशी मुद्दाम ह्यासाठी बाळून हे 2/4 ला 1/2 लिहिलेलं नव्हतं, बिकॉज द नेक्स्ट पॉईंट दॅट वी आर गोइंग टू डू इज सम दिस अप. आणि ह्या पूर्ण कॉलमची सम जर करायची झाली तर ॲज यू कॅन सी हा आणि हा हे तिन्ही पण फ्रॅक्शन्स आहेत आणि फ्रॅक्शनची सम त्याच वेळी पॉसिबल असते त्यावेळी यांचा डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळी. मग इथं ऑलरेडी मी डिनॉमिनेटर सेम ठेवलेला आहे, डिनॉमिनेटर सेम ठेवला म्हणजे बाळून फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करा. इथं आहे 1, इथं आहे 2 आणि इथं आहे 1 बाळून, आणि ह्या सगळ्यांची सम ॲज यू कॅन सी बाळून ही इक्वल्स टू 1 येत आहे, ही इक्वल्स टू काय येत आहे, 1 येत आहे. सो सांगायचा उद्देश हाच आहे बाळून, की जर तुम्हाला एक रँडम व्हेरिएबल दिलेला आहे, त्या रँडम व्हेरिएबलच्या प्रोबॅबिलिटीज तुम्हाला माहिती आहेत, तर त्या प्रोबॅबिलिटीजमध्ये पहिल्यांदा त्या प्रोबॅबिलिटीच्या सगळ्या व्हॅल्यूज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजेत. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. अँड सेकंड कंडिशन ऑब्व्हियसली आहे बाळून, की ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम तुमची इक्वल्स टू 1 येणं गरजेचं आहे. आणि जर एखादं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल ह्या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय करत असेल तर बाळून दिलेल्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनला आपण त्या रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणतोय. ओके, नावच फक्त मोठे आहेत, हां पण 1-2दा वाचलीत की तुम्हाला लक्षात येतील बाळून. हां, सो व्हॉट इज दिस, दिस इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. सो प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ॲज आय सेड की त्यामध्ये बाळून 2 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन अशी आहे की PI म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी, एव्हरी प्रोबॅबिलिटी शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ज्याच्याबद्दल बोललोय आपण आता, आणि सगळ्या प्रोबॅबिलिटी सम बाळून इक्वल टू 1 यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, चलो ऑन टू द नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे बाळून आपल्याला क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता हे काय आहे सर, हे पण आपण 10वीमध्ये शिकलेलं बाळून. ओके, सो 10वीमध्ये ज्यावेळी आपण XI घ्यायचो, FI घ्यायचो,
त्यानंतर इथे एक लिहायचं, एक कॉलम होता बाबा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि त्यामध्ये बाळून आपण लिहायचं ब्रॅकेटमध्ये लेस दॅन टाईप. आणि जर तुम्हाला आठवत असेल बाळून, तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, सपोज आता एक व्हॅल्यूज घेतला इथं 2 3 4 5 असे व्हॅल्यूज घेतल्या, आणि लेट्स से बाळून 2 किती वेळा आला आहे, लेट्स से 10 वेळा आला आहे, 2 10 वेळा आला आहे असं असेल. 2 किती वेळा आला आहे, 2 येत आहे 10 वेळा, 3 यायला आला आहे 5 वेळा, 4 आला आहे 7 वेळा, आणि 5 आला आहे बाळून 20 वेळा असं असेल. आणि मी म्हणतो तुम्हाला ह्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशनचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तयार करा. तर आपण काय करायचं बाळून, सरळ सरळ ही व्हॅल्यू इथं लिहायचं, मग काय करायचं ह्याच्यामध्ये ही ॲड करायचं, ही इथं लिहायचं 15, ह्याच्यामध्ये हे ॲड करायचं 15 आणि 7 22, आणि 22 मध्ये 20 बाळून किती होते तुमचं 42. ही सेम इथं फॉलो करायचे. जर तुम्हाला मगाचं एक्झाम्पल आठवायला लागले बाळून, तर बघा इथं एक्स आहे, इथं पी ऑफ एक्स होता, ओके, इथं एक्सची व्हॅल्यू होती 0, इथं होतं 1, इथं होतं 2, ओके. त्यानंतर 0ची व्हॅल्यू आली होती आपल्याला 1/4, 1ची व्हॅल्यू आली होती आपल्याला 2/4, आणि 2ची व्हॅल्यू आली होती बाळून परत 1/4. मागच्या स्लाईडचं बाळून टेबल मी सांगत आहे. आता जर ही मला माहिती आहे आणि मला ही जी बाळून आता क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन तयार करायचं आहे, जे हे म्हणजेच ते हां, ओके. पण मग सांगितल्याप्रमाणे बाळून फक्त नावं टफ आहे जरासं. सो आय एम टॉकिंग अबाउट क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनला बाळून आपण कशाला रिप्रेझेंट करतोय, कॅपिटल एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स रिप्रेझेंट. ओके. सो इथे काय करत होतो आपण, पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज जायचो, त्यामध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करून इथे लिहित होतो. सेम करा बाळून इथं पण तुम्ही पहिली ॲज इट इज लिहा, आणि ह्याच्यामध्ये ही ॲड करून इथं लिहा, दिस इज 3/4. परत सर ह्याच्यामध्ये हे ॲड करा, इथं लिहा. आणि लक्षात ठेवा नेहमी बाळून लास्ट व्हेरिएबल जो आहे, लास्ट व्हेरिएबल, इफ द गिवन कॉलम or given table is representing PMF, probability mass function, then the cumulative distribution function of the last variable must equal to 1. बिकॉज हे जे आहे ना म्हणून हे 1 हे रिप्रेझेंट करायला, हे 1 ह्या आणि ह्याच्या अगोदरच्या सगळ्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजची ॲडिशन दाखवले बघा. ओके. सो ह्याची प्रायोरिटी, ह्याची प्रायोरिटी आणि ह्याची प्रायोरिटी, ह्या तिघांची ॲडिशन म्हणून इथं रिफ्लेक्ट होते. आणि मगाशीच म्हणून आपण लास्ट स्लाइडच बघितलेलं आहे की जर इफ दिस इज रिप्रेझेंटिंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल इज रिप्रेझेंटिंग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, देन ह्या सगळ्यांची सम बाळून ह्या सगळ्यांची सम 1 येते. आणि हे तिथे दिसायला लागले. मग हे काय लिहिले सर, हे आहे बाळून तुमचं F1, किंवा आता ॲज कॅन सी F1 नाही आहे, हा आहे F ऑफ 0. F ऑफ 0 म्हणजे काय सर, पहिल्याची प्रॉपर्टी, आणि ॲज कॅन सी बाळून F ऑफ 0 इज इक्वल टू P ऑफ 0. म्हणजे हिची प्रॉपर्टी पण सेम आहे सर, आणि याचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन पण सेम आहे सर. सो व्हॉट इज F1? जर मी विचारतो तुम्हाला बाळून, तर F1 म्हणजे बघा हे आहे, हे 3/4 आहे. मग हे 3/4 कसं आलं सर, हे 3/4 आपण कसं काढलं होतं, ह्याच्यामध्ये हे ॲड केलं होतं. मग हे कोण आहे सर, हे आहे F ऑफ 0. F ऑफ 0 म्हणजेच कोण आहे सर, P ऑफ 0 आहे सर. म्हणजेच काय सर, मी P ऑफ 0 घेतलेला आहे, आणि P ऑफ 0 मध्ये सर मी हे ॲड केलं होतं. व्हॉट इज दिस व्हॅल्यू, दिस इज नथिंग बट प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी आहे सर, 1 ची प्रॉपर्टी आहे. म्हणजे P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 करायला लागलो इथं. ओके सर, क्लिअर व्हायला लागलं. म्हणजे ही व्हॅल्यू इथं आलेली आहे. F ऑफ 2 काय आहे सर, F ऑफ 2 काय, हे F ऑफ 2 आहे सर. व्हॉट इज दिस F ऑफ 2, F ऑफ 2 काय आहे पहा F ऑफ 2 कसं तयार झाला सर. F ऑफ 2 तयार होण्यासाठी आपण काय केलं सर, ह्याच्यामध्ये हे ॲड केलं होतं. मग हे कुठून आलो सर, हे म्हणजे F ऑफ 1 आहे सर, हे F ऑफ 1 आहे सर. F ऑफ 1 मध्ये तुम्ही काय ॲड केलं सर, F ऑफ 1 मध्ये तुम्ही P ऑफ 2 ॲड केले सर. मग F ऑफ 1 स्वतः कोण आहे सर, F ऑफ 1 स्वतः कोण आहे, F ऑफ 1 सर P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 आहे सर, प्लस कोण आहे सर, P ऑफ 2 आहे सर. कळलं का बघा, क्लिअर आहे काय. म्हणजे हे एक्सप्रेशन आहे सर F ऑफ 2चं. म्हणजेच काय, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ x इक्वल्स टू 2 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू 2, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू 0. म्हणजेच काय सर, हिथं जी व्हॅल्यू यायला आहे ती व्हॅल्यू आणि त्याच्या खालच्या सगळ्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटीची सम इज इक्वल टू क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आणि हेच इथे लिहिलं आहे बाळ, हे बघा, हेच इथे लिहिलेलं आहे, हेच इथे लिहिलेलं आहे. हां, म्हणजे काय बाळ, जो x इथं आलेला आहे तोच x इथे रिफ्लेक्ट होतोय, and that x is representing or telling you about the values of x that you have to consider. म्हणजेच काय, जे बाळून तुम्ही रँडम व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू घेणार आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यूज बाळून दिलेल्या एक्सच्या व्हॅल्यूजपेक्षा कमी असल्या पाहिजेत किंवा इक्वल टू असल्या पाहिजेत. म्हणजे सर मी जर म्हटलं F ऑफ 3 सांगा, तर F ऑफ 3 साठी बाळून तुम्ही काय करणार सांगा बघा. पहिल्यांदा P ऑफ 0 घेणार, प्लस P ऑफ 1 घेणार, प्लस P ऑफ 2 घेणार, प्लस P ऑफ 3 पर्यंत जायचं आपल्याला, अँड सो ऑन. ओके, सो दिस इज F ऑफ 3.
हे इथे का अंडरस्टूड. ओके. जर मी म्हटलं मग तुम्हाला f(1) सांगा, ह्याचा अर्थ काय, तुमची जी लास्ट व्हॅल्यू आहे 0 तिथनं बाळून तुम्ही 1 पर्यंत यायचं. सो p(0) प्लस p(1). ओके. मग हे सर लिहून दाखवा बघा असं तरी बघा असं. सपोज मी म्हटलं की x व्हॅल्यू सर माझ्या 1 2 3 4 5 6 असे आहेत आणि मी म्हटलं सर मला f(4) लिहून दाखवा. f(4) लिहून दाखवा. तर f(4)चा अर्थ काय होते बाळांनो, तुम्हाला अशा सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम काढायची आहे, रँडम व्हेरिएबलच्या सगळ्या प्रोबॅबिलिटी सम काढायची आहे जी 4 आणि 4 पेक्षा कमी व्हॅल्यू द्यायला लागलेत. म्हणजे काय सम काढले, सम म्हणजेच काय असे बाळांनो, मी आता सांगितलं तुम्हाला सिग्मा. कुणाची सिग्मा आहे सर, कुणाच सम आहे सर, प्रोबॅबिलिटीची. मग प्रोबॅबिलिटी कुठली घ्यायची आहे सर, प्रोबॅबिलिटी घ्यायची तुम्हाला एक्सची. आणि एक्स व्हॅल्यू काय घेणार आहे सर तुम्ही, एक्स व्हॅल्यू अशी घेणार आहे सर जी 4 आणि 4 पेक्षा कमी आहे. मग 4 आणि 4 पेक्षा कमी, 4 पेक्षा कमी म्हणजे लेस दॅन आणि 4 म्हणजे बाळांनो इक्वल टू. सो p(x) लेस दॅन इक्वल टू 4. सर याला ओपन करा बघा, ओपन करा सर तुम्ही सांगा p(x) लेस दॅन इक्वल टू 4. याचा अर्थ काय सर, एक्स व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 4 ठेवा म्हणजे 4 चालते, 4 पेक्षा कमी चालते. कुठपर्यंत चालते सर, लोएस्ट व्हॅल्यू पर्यंत. याचा अर्थ मला प्रोबॅबिलिटी ऑफ 1 पाहिजे आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 पाहिजे आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 पाहिजे आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 4 सुद्धा पाहिजे आहे. क्लिअर, अंडरस्टूड. ओके. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. ओके. सो दिस इज क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. नेक्स्ट आहे आपल्याकडं, नेक्स्ट आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल. आता बाळांनो हे पण आपण स्टॅटिस्टिक्समध्ये शिकलेलो आहोत ऑलरेडी. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय असेल सर, इट इज नथिंग बट मीन. त्याला बाळांनो आपण एक्सपेक्टेशन ऑफ एक्स सुद्धा म्हणतोय, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. आता तुम्हाला माहिती आहे आपण लहानपणी म्हणजे 10वीला बाळांनो समेशन ऑफ xi x bar is equals to summation of xi summation of xi upon summation of fi. हा फॉर्म्युला बघितलेला आहे 10वीत मधला फॉर्म्युला आहे आपला, ज्याच्यामध्ये आपला पहिला कॉलम xi होता, ज्याच्यामध्ये xi ची व्हॅल्यू जायची अशा सगळ्या, त्यानंतर fi होता बाळून, ज्याच्यामध्ये fi ची व्हॅल्यू यायची, ह्यांची सगळ्यांची सम करायचो आपण, इथे सिग्मा लावायचो, आठवत असेल तुम्हाला बाळून. ओके. सो ही सम आणि त्या दोघांना बाळून आपण डिवाइड करायचो. ओके. सेम फॉर्म्युला मग इथं आहे. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की इथं आपण फक्त fi ला pi ने चेंज करतोय. आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं आहे. तुम्हाला हे पण माहिती आहे की ह्या सगळ्या कॉलमची सम किती असेल रे, समेशन ऑफ pi इज इक्वल टू 1 असते सर. ओके, नो प्रॉब्लेम सर. ह्याचा अर्थ आता तुमचा जो बाळून एक्सपेक्टेशन फॉर्म्युला असणार आहे एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ xi तर असणारच आहे, पण डिनॉमिनेटरमध्ये बाळून सम ऑफ पी येणार आहे आणि ज्या पी ची व्हॅल्यू बाळून आपल्याला माहिती ऑलरेडी 1 आहे. हेच तुमचा जो फॉर्म्युला आहे तो असं तयार होतोय, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ xi. दॅट्स इट. बाळून तो कुठेतरी लिहिला असेल बघा इथं, सॉरी समेशन ऑफ xi नाही, समेशन ऑफ xi pi असते ना. येस, तेच म्हटलं, असं काही चुका लागलंय. हां, परत एकदा xi आणि बाळून आपलं होतं इथं fi. ओके. सो बाळून बघा x1 आहे, x2 आहे, x3 आहे, x4 आहे. इथं बाळून f1 आहे, f2 आहे, f3 आहे, f4 आहे. तर आपण काय करायचं बाळून, पहिल्यांदा आपला एक टेबल असायचा xi fi चा. तर मग काय करणार सर, ही जी इथं व्हॅल्यू करणार x1 f1 x2 f2 x3 f3 म्हणून येतो होतं x4 f4. असं होतं आपल्याला. मग सर ह्या सगळ्याच्या आपण सिग्मा करायचो. मग इथे जसं सिग्मा fi आणि इथे जसं सिग्मा xi fi. ओके. आता मी तुम्हाला काय म्हणतो बाळा, हा जो fi चा कॉलम होता तो आपण फक्त इथे कशाने रिप्लेस करतो, pi ने रिप्लेस करलोय. सो इथं ज्यावेळी आपण x बार लिहायचो त्यावेळी आपल्याला फॉर्म्युला होता सिग्मा xi fi अपॉन सिग्मा fi. आता मी काय करलो सर, fi ला रिप्लेस केला मी pi ने. सो इथं होणार सर सिग्मा xi pi अपॉन सिग्मा pi. आणि बाळून तुम्हाला माहिती आहे pi ची व्हॅल्यू किती आहे रे, 1 आहे. हे डिनॉमिनेटर लिहायची काय आवश्यकता नाही आहे. म्हणून बाळून इथं x बारचा फॉर्म्युला तयार होतो तुमचा सिग्मा xi pi. ओके. आणि हाच एक्स बार म्हणजे बाळून एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते, म्हणून बाळून ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण ई ऑफ एक्स ने रिप्रेझेंट करतोय. ओके. हे झालं तुमचं मीन एक्सपेक्टेशन ऑफ एक्स, आणि एक्सपेक्टेशन ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडं सिग्मा xi pi. दिस इज इट. आता ज्यावेळी आपण ई ऑफ एक्स बद्दल बोललोय त्यानंतर बाळून आपण येते व्हॅरियन्स ऑफ एक्स. व्हॅरियन्स ऑफ एक्सचा हा एक फॉर्म्युला आहे, शक्यतो हा यूज करत नाही आपण. कुठला यूज करतोय सर, मग हा यूज करतोय व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला. इथं काय लिहिलं सर, सिग्मा xi स्क्वेअर pi. xi स्क्वेअर pi याचा अर्थ काय बाळून सांगा बघा, ई ऑफ एक्स स्क्वेअरचा विषय चालू आहे. म्हणजेच काय, माझ्या हा तर कॉलम आहे सर x1 x2 x3 आहे, हा कॉलम आहे सर मला, पण यासोबत मला अजून एक कॉलम पाहिजे आहे सर, तो आहे xi स्क्वेअरचा. म्हणजे काय सर, ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूचा मी स्क्वेअर करणार आहे. x1 स्क्वेअर x2 स्क्वेअर x3 स्क्वेअर x4 स्क्वेअर.
आणि ते इथं लिहिणार आहे. या सगळ्यांची सम पाहिजे मला. मग सम दिसायला बाळून तुम्हाला हे बघा सिग्मा. हां ठीक आहे. सो एक्स वाय स्क्वेअर आहे. परत बाळून ह्या एक्स वाय स्क्वेअरला मी पी आयनं मल्टिप्लाय करणार आहे. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघूया सोडा, काय विषय नाही आहे. हां एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. हां नेक्स्ट आहे आपल्याकडे सर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता मग तुम्हाला सांगितलं बाळून की जर एक्स हा एका इंटरवलमध्ये असेल तर आपण कुठलं पण एक फंक्शन घेणार आहोत. ऑब्विसली आपण घेणार नाही, दिलेलं असणार आपल्याला. ते एफ ऑफ एक्स जे असणार आहे बाळून, ते एफ ऑफ एक्स दोन कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. पहिली कंडिशन असायला पाहिजे सर की ते फंक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह किंवा झिरो असायला पाहिजे गिवन ऑन द गिवन इंटरवल. आणि दुसरी गोष्ट सर, ह्या इंटरवलमध्ये ह्या एफ ऑफ एक्सचा एरिया इन द इंटरवल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट इक्वल्स टू 1 असायला पाहिजे. ओके, इन द इंटरवल मस्ट इक्वल्स टू 1. ओके, ही जर कंडिशन तुमच्या ही कंडिशन आणि ही कंडिशन जर तुमचं एफ ऑफ एक्स सॅटिस्फाय करत असेल बाळू, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ गिवन कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके, आता फक्त नावं लक्षात ठेवा बाळू. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हटलं की बाळू आपण CRVचा विचार करूया, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल बाळू नेहमी तुम्हाला एका इंटरमध्ये येणार आहे. ओके, CDF. ओके सॉरी PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, नेक्स्ट बाळू क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, जे मगाशी शिकलो बाळू तेच आहे. म्हणजे काय सर, इथं पण तुम्हाला काय करायचे, सम करायचे. आता लक्षात ठेवा बाळू, हे जर तुमच्या व्हॅल्यूज कंटिन्युअस असतील तर कंटिन्युअस व्हॅल्यूची सम करण्यासाठी आपण नेहमी इंटिग्रेशनचा यूज करतोय. ओके, इंटिग्रेशन म्हणजे बाळू समच आहे ते ॲक्च्युली. सो ॲडिशन करण्यासाठी बाळू आपण काय करतोय, नेहमी आपण इंटिग्रेशनचा यूज करतोय जर व्हॅल्यूज तुमच्या कंटिन्युअस असतील तर. ओके, मग इथं पण तुमच्या बाळू क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनमध्ये काय करणार आपण, बाळू जे केलं तेच आहे. एफ ऑफ एक्स बघू शकता तुम्ही, मगाच आहे एफ ऑफ एक्स. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये पण आपल्याला सम करायची. कोणाची करायची, प्रोबॅबिलिटी करायची बाळू. ह्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी जी असते तुमची ती नेहमी असते एफ ऑफ एक्स DX. ओके, ही झाली तुमची प्रोबॅबिलिटी. मगाशी काय होती, नुसतीच PI होती. आता काय आहे, एफ ऑफ एक्स DX आहे. काय करायचं सर, सम करायचे. सम करा मग सर. सम कुणाही करायचं सर, प्रोबॅबिलिटी करायची आहे. केली सर प्रोबॅबिलिटी. मग कुठनं करायची सर, गिवन इंटरवलच्या लोएस्ट पॉईंटपासून. माहिती तुम्हाला आठवते, मगाशी बघा आपल्या एक्सच्या व्हॅल्यू 0 पासून चालू झाल्या होत्या. पण P of 0, P of 1, P of 2, P of 3 असं गेलो बाळू, पुढेपर्यंत गेलो होतो. सिमिलर बाळू इथं पण आपण इंटिग्रेशनची सुरुवात A पासून करणार आहे. A पासून कुठेपर्यंत सर, जी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे तिथंपर्यंत सर. हे बघा इथं X दिला आहे, म्हणून बाळू तुमचं X पर्यंत तुम्हाला सम करत जायचं आहे. मग ह्याला काय लिहिणार असं तुम्ही, ह्याला लिहिणार तुम्ही कॅपिटल F ऑफ एक्स. कॅपिटल जे मगाशी रिप्रेझेंट केलं होतं तेच, दुसरं कुठलंही रिप्रेझेंटेशनच्या बाळू वेगळ्या व्हॅल्यू तिथं किंवा वेगळं रिप्रेझेंटेशन नाही आहे. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचं, ही व्हॅल्यू बाळू इथं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे तुमची. ही व्हॅल्यू कुठली असायचं, जे तुम्हाला इंटरवल दिलेलं आहे त्याचं लोअर लिमिट असतं आहे. ओके, दुसरी गोष्ट प्रोबॅबिलिटी जी असते बाळू, ती प्रोबॅबिलिटी तुमची इथं एफ ऑफ एक्स DX असते. एफ ऑफ एक्स DX म्हणजे काय बाळू, ॲक्च्युली इट इज द एरिया ऑफ द व्हर्टिकल स्ट्रिप. ओके, जर तुम्हाला एरिया अंडर कर्वमध्ये थोडंफार आठवत असेल देन यू कॅन रिलेट दिस. ओके, सो हे झालं बाळू तुमचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन बाळू. ओके, नेक्स्ट मग आता बाळू हे जर तुमचं जे आपण शिकलो ते जरा मला समअप करायचं झालं बाळू, तर आपण बघा दोन टाईपचे व्हेरिएबल शिकलो आहेत. एक आहे DRV डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसऱ्या बाळू CRV कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल बाळू. हां, तर ह्याच्यामध्ये जे असते ते असते तुझं PMF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ह्याच्यामध्ये जे असते बाळू ते असते PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. PMFच्या बाळू दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे सर PI शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड नंबर 2 आहे सर सिग्मा PI इज इक्वल्स टू 1. आता PI म्हणजे बाळू इकडे कोण आहे तुमचा एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आणि दुसरी कंडिशन आहे सर इथं इंटिग्रेशन ऑफ A टू B एफ ऑफ एक्स DX मस्ट इक्वल्स टू 1. किती होतं सर, त्यांचं सर इथं PMF झालं, इथं PDF झालं. दुसरं होतं सर इथं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि ह्याच्यामध्ये पण काय होतं सर एफ ऑफ एक्स होता कॅपिटल एफ ऑफ एक्स होता, जिची व्हॅल्यू काय होतं सर सिग्मा म्हणजे सम कोणाची सर प्रोबॅबिलिटीची. कुठल्या प्रोबॅबिलिटी घेणार सर तुम्ही, कॅपिटल X विच इज लेस दॅन इक्वल्स टू X. जो X इथं आहे तो X इथं आहे. इथं पण सर माझ्याकडे होतं कोण क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे इथं पण. आणि इथे काय होतं सर, हे पण एफ ऑफ एक्सनं दाखवलं होतं कॅपिटलवाल्या आणि ह्याची व्हॅल्यू काय घेतली होती सर सम. हे बघा सिग्माच्या ठिकाणी इकडे सम आहे बाळू. हां, सम आहे सर. आणि काय आहे सर सम आपल्याकडे बोलो, इथं सम काय होते सर आपल्याला बोलो. फर्स्ट लोअर लिमिटपासून जे X दिलेलं आहे ते इथे आहे ना बाळू, सगळ्यांची सम घ्यायची आपल्याला. आपण काय घेतलं सर, इथे घेतला मीन. सर मीन काय होतं आपल्याला, मीन होतं आपल्याकडं E ऑफ एक्स. E ऑफ एक्स व्हॅल्यू काय होती सर आपल्याकडं सांगा, सिग्मा XI PI. त्यानंतर आपल्याकडे होतं सर इथं व्हेरियन्स काय होतं सर वॅर ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू E ऑफ एक्स स्क्वेअर्ड मायनस E ऑफ एक्सचा होल स्क्वेअर्ड. मग E ऑफ एक्स स्क्वेअर्ड म्हणजे काय सर, E ऑफ एक्स म्हणजे काय सर,
ई ऑफ एक्स आहे तर बाळू एक्स आहे तर एक्स इथं यायला लागलाय आणि जर एक्स स्क्वेअर असेल तर बाळू काय होणार सांगा बघा सिग्मा येणार आहे आणि एक्स आय स्क्वेअर्ड पी आय येणार आहे मायनस सिग्मा ई ऑफ एक्स व्हॅल्यू वरनच पुट करा बाळू सिग्मा एक्स आय पी आयचा होल स्क्वेअर यायला लागला आहे. एवढं सगळं शिकलो आपण. आता हे सेम फॉर्म्युला इकडे पण आहेत बाळू पण ते आता काही बोर्डाला नाहीत ते आपल्याला सीईटीला लागतात. ओके म्हणजे जर सांगायचं झालं बाळू तर 3 मीनचा जो फॉर्म्युला आहे आपला फॉर CRV CRVचा मीन बोललो आपण. सो तो आहे आपला इंटिग्रेशन आहे सर ए टू बी एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मीनचा फॉर्म्युला बाळू. आणि चौथा आहे व्हॅरियन्सचा फॉर्म्युला. व्हॅरियन्स आहे आपला इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एक्स एफ ऑफ एक्स डी एक्सचा होल स्क्वेअर. ओके जो आहे तो इथं आहे. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे सिग्मा इंटिग्रेशन कन्वर्ट होते एक्स स्क्वेअर पी आय म्हणजे एफ ऑफ एक्स डी एक्स आहे जे मगाशी आपलं डिस्कशन झालेलं आहे. ओके सो इन नटशेल बाळू हा तुमचा चॅप्टर आहे. ओके आता ह्या चॅप्टरवरती जे काही क्वेश्चन्स येणार बाळू ते अगदी म्हणजे अगदी सोपे आहेत. सो वी विल बी डायरेक्टली सॉल्विंग द क्वेश्चन्स. सॉल्व्ह करूया क्वेश्चन चालू करायचं आपण डायरेक्ट. हां सो पहिला क्वेश्चन काय आहे बघा अगदी सोपा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन सर त्यांनी म्हटले सर अ रँडम व्हेरिएबल एक्स ॲज अ फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे सर. ई ऑफ एक्स विचारला आहे. ई ऑफ एक्स कसं काढतो आपण. ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे सर. ई ऑफ एक्स इज इक्वल्स टू सिग्मा एक्स आय पी आय. ओके आता मी सजेस्ट असं करेन तुम्हाला की ज्यावेळी तुम्हाला हे क्वेश्चन्स येतील त्यावेळी तुम्ही सरळ सरळ काय करा एक व्हर्टिकल टेबल ड्रॉ करा बाळून आणि त्यामध्ये ज्या काय व्हॅल्यूज पाहिजे आहेत त्या आपण पुट करू शकतो लगेच लगेच. हां सो माझ्याकडे आहे एक्स आय आणि त्यानंतर आहे बाळून पी आय. ओके म्हणजे थोडंफार आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा फील येईल बाळून लास्ट इयरचा. ओके आणि त्यानंतर आहे एक्स आय पी आय. ओके सो एक्स आयची व्हॅल्यू काय काय आपल्याला -2 -1 0 1 2 आणि 3. ओके दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स आय. त्यानंतर आहे पी आय काय आहे सर 0.1 0.1 0.1. मग आपल्याला काय पाहिजे सर एक्स आय पी आयची सम पाहिजे आहे. सो एक्स आय इंटू पी आय तयार करा पहिल्यांदा. सो बाळून दिसून येते बट -0.2 हे -0.1 त्यानंतर बाळून हे किती होणार आहे 0 हे होणार आहे सर 0.2 हे होणार आहे सर 0.6 आणि हे होणार आहे सर 0.3. ओके आता ह्यांची सम करायची मला. ॲज यू कॅन सी बाळून हे मायनस आणि हे प्लस कॅन्सल व्हायला आले 0.6 आणि 0.3 0.9 0.9 मायनस 0.1 0.8. सो दॅट्स अ आन्सर. कळलं. ओके आता हे फक्त खाली लिहू शकतो आपण इथं की सिग्मा एक्स आय पी आय इज इक्वल्स टू एक्स बार असते किंवा बाळून ह्याला तुम्ही त्यांनी म्हटलं आहे ई ऑफ एक्सचा. सो इथनं व्हॅल्यू फक्त पुट करा बाळून ती व्हॅल्यू आहे तुमच्याकडे किती 0.8 इज इक्वल्स टू ई ऑफ एक्स. डन. ओके अगदी सोपा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जाऊयात बाळून. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बाळून परत येतात त्यांनी काय म्हटलं CDF. CDF म्हणजे काय असेल सर आत्ताच मला बोललो बाळून CDF म्हणजे काय कॅपिटल एफ ऑफ एक्स असते सर. बरं दुसरी गोष्ट सर ॲज यू कॅन सी दिस इज अ इंटरवल. इंटरवल म्हणजे बाळून इट इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हटलं की समसाठी आपण नेहमी इंटिग्रेशनचा यूज करणार आहोत. इंटिग्रेशनमध्ये बाळून एफ ऑफ एक्सला तुम्हाला काय करायचं असेल इथं येणार लोअर लिमिट. व्हॉट इज द लोअर लिमिट ऑफ द इंटरवल दॅट इज -1 आणि वरती काय येणार सर वरती येणार सर तुमचं एक्स जे इथं आलेलं आहे बाळून एफ नंतर जे आलेलं आहे ते इथे येणार बाळून. सो इन द इंटरवल -1 टू एक्स आपल्याला दिलेलं फंक्शनचं इंटिग्रेशन करायचं आहे. सो व्हॉट इज द फंक्शन x² अपॉन 3 dx. त्यातला बाळून तुम्ही 1/3 बाहेर घ्या आणि बाकीचं इंटिग्रेशन करा. x² इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी इट इज नथिंग बट x³ अपॉन 3 आणि हे आपल्याला -1 टू x मध्ये सॉल्व्ह करायचं बाळून. सो आता मला अपर लिमिट पुट करा लोअर लिमिट पुट करा. आता हे 3 पण कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या पहिल्यांदा. सो दिस इज 1/9 आतमध्ये सर अपर लिमिट x³ ठिकाणी x पुट केल्यानंतर x³ यायला लागले नंतर मध्ये मायनस आहे सर आणि हे लोअर लिमिट -1 आहे आणि -1 बाळू -1 क्यूब किती येतो रे -1 येतो स्वतः बाळू. हे सर हे वाला तुमचं x³ अपॉन 9 प्लस 1/9 दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन काय सर परत या ई ऑफ एक्स कसं काढतोय सर परत एकदा सेम ई ऑफ एक्स समेशन एक्स आय पी आहे. सो पहिल्यांदा इथं आपल्याला मग अशी टेबल दिला होता इथं टेबल दिलेला नाही आहे. सो टेबल तयार करा बाळून. एक्स आय घ्या पी आय घ्या. एक्स आय काय एक्स आय माझ्याकडे आहे -1 त्यानंतर आहे 0 त्यानंतर आहे 1 आणि त्यानंतर आहे 2. आता पी आयची व्हॅल्यू पुट करा बाळून -1 पुट करा इथं सॉल्व्ह करा किती वाले सर हे 3 -1 4 सो 4/10. सिम्प्लिफाय करू नका शक्यतो ॲडिशनला बरं पडते. 0 पुट करा सर हे वाले 3/10. नेक्स्ट सर 1 पुट करा सर हे वाले 2/10. नेक्स्ट सर 2 पुट करा सर हे वाले 1/10. ओके सो हे झालं तुमचं काय बाळून सांगा बघा
हे झालं तुमचं पी आय. आता तुम्ही काय करा, एक्स आय पी आय करा. एक्स आय पी आय म्हणजे काय, प्रोडक्ट करायचा बाळून. हे वाले -4/10, हे वाले सर 0, हे वाले सर 2/10 आणि हे किती वाले सर 2/10. परत एकदा सगळ्याला आले असं मॅड एक्स आय पी आय. आता यांची फक्त सम विचार तुम्हाला, सम करा बाळून. आता तोंडी करू शकता आपण, 2 आणि 2 4 आणि 4, आन्सर इज 0. नेक्स्ट क्वेश्चन, पुढे या. हां, आता बाळून काय म्हटलं, रॅन्डम व्हेरिएबल म्हटलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता बाळून, हे काय आहे तुमचं इंटरवल आहे. इंटरवल आहे, याचा अर्थ काय, दिस इज ऑब्वियसली बाळून दिस इज युअर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता हे जर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे, तर मला 2 कंडिशन माहिती आहेत सर. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचं तुम्ही काय म्हणते, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन फंक्शन आहे म्हटलेला. ह्याचा आता बाळून ह्याचा पहिली गोष्ट एफ ऑफ एक्स ग्रेटर इक्वल टू 0 असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट इन द इंटरवल, गिवन इंटरवल 0 to 1 दिलेल्या एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे सर, के x² इंटू 1 - x dx हे जर इंटिग्रेशन बाळून इक्वल टू 1 असायला पाहिजे. आणि इज इक्वल टू 1 केलं बाळून, तर ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये फक्त एक अननोन आहे तुमचा के, आरामात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सो पहिल्यांदा केला बाहेर घ्या बाळून आणि x² ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. सो हे काय व्हायला तुमच्याकडं के टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम x² - x³. सो दिस इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 ऑफ x² - x³ dx इज इक्वल टू 1. आता हे मला सॉल्व्ह करायचं आहे. के ॲज इट इज राहून द्या बाळून. x² चं इंटिग्रेशन काय ते, x² येते x³ - x³ येते सर x to 4/4 आणि बिटवीन द लिमिट्स 0 to 1 इज इक्वल टू 1 सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके, आता अपर लिमिट पुट करा बाळून. अपर लिमिट पुट केलं किती वाले, हे इन द ब्रॅकेट 1/3 मायनस हे किती वाले सर 1/4 आणि लोअर लिमिटला बाळून हे पण 0 आणि हे पण 0. सो लिहायची आवश्यकता नाही आहे. इज इक्वल टू 1 सिम्प्लिफाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या बाळून, की व्हॅल्यू निघून जाईल. सो चला, हे किती वाले सर 4 आणि हे 3. सो दिस नथिंग बट बोलो फास्ट गाईज, के इन द ब्रॅकेट 1/12 इज इक्वल टू 1 बाळून. हे सर के इज इक्वल टू 12. K is equal to 12. ओके, ठीक आहे, चलो. ओके, नेक्स्ट आहे फाइंड के. परत बाळून सेम आहे आपल्याला. आता बघू शकता बाळून तुम्ही, ह्या व्हॅल्यू ज्या दिसतात तुम्हाला डिस्क्रीट दिसत आहेत, म्हणजे काउंटेबल आहेत. ओके, सो बाळून आपण DRVचा विचार करत आहोत. सो डिस्क्रीटमध्ये काय असेल सर, परत एकदा सेम 2 कंडिशन असेल सर, पी आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते. आणि दुसरी गोष्ट बाळून, सम ऑफ ऑल पी आय इज इक्वल टू 1. म्हणजे काय, सगळ्यांची सम करा बाळून, करा सम. के प्लस 3k 1 3 4 आणि 5 9 आणि 7 16 16 9 25 25 आणि 11 36 36 आणि 13 36 आणि 13 किती होते 49. बघा मी चुकवलं का कुठे, हां ठीक आहे, परत एकदा बघूया जरा असं. हे 1 1 आणि 3 4 4 + 5 9 9 + 7 16 16 + 9 25 25 + 11 36 36 + 3 39 49. येस सर, 49k इज इक्वल टू 1. हेच वाढून k इज इक्वल टू 1/49. चलो, पहिला क्वेश्चन डन झाला. ओके, नेक्स्ट नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय सर, प्रॉपर्टी. हां, आता बघा हा क्वेश्चन व्यवस्थित होता बाळून. तिने काय म्हटलं बघा, फाइंड पी. प्रॉपर्टी पाहिजे मला कोणाची, एक्सची पाहिजे आहे. पण एक्स काय सर, एक्स हा 0 पेक्षा मोठा आहे आणि 4 पेक्षा लहान आहे. ह्याचा अर्थ मला असे सगळ्या प्रॉपर्टीज पाहिजे आहेत एक्सच्या, ज्या इन बिटवीन 0 to 4 आहेत. मग तुम्ही हा टेबल बघा बाळून, तुम्ही वाचा की 0 to 4 मध्ये एक्स व्हॅल्यू काय काय यायला लागल्या. तर एक्स व्हॅल्यू बाळून 0 to 4 मध्ये 1 पण येऊ शकत्या, किंवा 2 पण येऊ शकत्या, किंवा 3 पण येऊ शकते सर. मग किंवा म्हणजे ऑर म्हणजे प्लस. ह्याचा अर्थ बाळून तुम्हाला त्यावेळी पी ऑफ एक्स इन बिटवीन 0 to 4 विचारलेला आहे, त्यावेळी तुम्हाला त्यांनी सरळ सरळ पी ऑफ एक्स इक्वल्स टू 1 विचारत आहेत, किंवा पी ऑफ एक्स इक्वल्स टू 2 विचारत आहेत, किंवा पी ऑफ एक्स इक्वल्स टू 3 विचारत आहेत. मग पी ऑफ एक्स इक्वल टू 1 किती आहे सर, एक्स इक्वल्स टू 1 ला आहे सर 3k, प्लस एक्स इक्वल्स टू 2 ला किती आहे सर, एक्स इक्वल्स टू 2 ला आहे सर 5k, आणि एक्स इक्वल्स टू 3 ला किती आहे सर, एक्स इक्वल्स टू 3 ला आहे सर 7k. 5 आणि 3 8 आणि 7 15k. आणि की व्हॅल्यू सर आताच मी काढून घेतलेली आहे, सो ती पुट करा. सो 15/49 इज माय आन्सर. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय सर, ऑब्टेन क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. तुम्हाला मी सांगितलं बाळा, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपल्याला फक्त काय करायला लागते, एक थर्ड कॉलम तयार करायला लागते. त्यासाठी आपण पहिल्यांदा एक्स घेऊयात, मग पी ऑफ एक्स घेऊयात, आणि मग बाळा इथं CDF म्हणजेच काय एफ ऑफ एक्स घेऊयात. चला, सो एक्स व्हॅल्यू काय सर, एक्स व्हॅल्यू आहे 0, नंतर 1, नंतर 2 3 4 5 6 2 3 4 5 आणि लास्ट आहे सर 6. चला आता सगळ्या प्रॉपर्टी तयार करूयात बाळू. सांगा इथं किती आहे सर, के इथं आहे 3k 5k 7k, 3k 5k 7k, किंवा थांबा 1 मिनिट बाळू, व्हॅल्यू पुट करतो जायचं आपण. किती आहे सर इथं 1/49, इथे किती वाला सर 3/49, इथे किती वाला सर 5/49, इथे किती होत आहे सर 7/49, त्यानंतर 4 9/49, 5 ला किती आहे सर, 5 ला आहे 11/49, 6 ला किती आहे सर, 6 ला आहे 13/49. आता काय ठरलं होतं आपलं एफ ऑफ एक्स तयार करताना आपण काय करतोय, पहिला ॲज इट इज लिहा, ह्याच्यामध्ये हे ॲड करा, इथं लिहा 4/49, हे ॲड करा 4 + 5 9/49, ह्याच्यामध्ये 16/49,
ह्याच्यामध्ये 25/49, 25 आणि 11 आहे नाही, 25 आणि 11 बाळनो 36/49, आणि आता 36 आणि 13 बाळनो 49/49, दॅट इज इक्वल टू 1. जसं बोलल्याप्रमाणे बाळनो ते 1 यायलाच पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला ई ऑफ एक्स स्क्वेअर विचारला आहे. ई ऑफ एक्स स्क्वेअरचा अर्थ काय होतोय मी तुम्हाला मग सांगितलं बाळनो. ई ऑफ एक्स स्क्वेअर, ई म्हणजेच काय, ई म्हणजेच बाळनो एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात बाळनो समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय विचारलेला आहे. बाळनो तयार करा कॉलम. हा घ्या एक्सचा, त्यानंतर घ्या सर पी ऑफ एक्सचा, त्यानंतर घ्या सर हां सांगा, त्यानंतर घ्या सर एक्स आय स्क्वेअर पाहिजे आहे सर मला इथं, त्यानंतर पाहिजे सर मला एक्स आय स्क्वेअर पी आय. जेवढं कॉलम पाहिजे बाळनो तेवढं तयार करून घेणे जे काय विचारलेलं आहे ते. इथं आहे सर 1, इथं आहे सर 2, इथं आहे सर 3. चला 1 2 3 व्हॅल्यू पुढे करा. पी ऑफ एक्स व्हॅल्यू आहे सर 1/5, दुसरी आहे 2/5, तिसरी आहे 2/5. चला 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. मल्टिप्लाय करा. दिस इज 1/5, दिस इज एक मिनटं, इथे किती आहे सर हे 2/5 आहे सर. 4 × 2 8/5, आणि थर्ड आहे सर 7 × 2 7 आहे का नाही, नाही हां 9 9 × 2 18/5. आणि बाळून तिने काय विचारलं तुम्हाला समेशन विचारलं. सो बाळून या सगळ्या पूर्ण कॉलमची सम करा. 5 आणि 1 8 आणि 1 9, 9 आणि 18 27. सो आन्सर किती आलं बाळून आपलं 27/5. दॅट्स इट. इतकं इझी आहे. चलो आगे बढ़ेंगे नेक्स्ट क्वेश्चन के साथ. व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन गाइस. परत बाळून क्वेश्चन वाचून घ्या. अ बेकरमॅन सेल्स 5 टाइप्स ऑफ केक्स. प्रॉफिट ड्यू सेल म्हणजे बाळून प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे. प्रॉफिट सेम आहे की बाळून व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल आहे याचा अर्थ बाळून प्रॉफिट जर व्हेरिएबल आहे हेन्स इट इज व्हेरिएबल. हेन्स बाळून ह्या क्वेश्चनमध्ये आपलं जे व्हेरिएबल आहे, जे व्हेरिएबल आहे ते असणार आहे बाळून प्रॉफिट. आणि ह्या प्रॉफिटचं बाळून पर्सेंटेज म्हणजे काय, जर बाळून तुम्हाला मी म्हटलं 3 आलं, 3 रुपये जर मला प्रॉफिट मिळालं बाळून, तर ह्या प्रॉफिटची डिमांड किती असेल 10% आहे. याचा अर्थ डिमांड इज युअर नथिंग बट बाळून प्रोबॅबिलिटी आहे, आणि दिस इज युअर नथिंग बट एक्स आय आहे. ओके चलो. सो ह्या गोष्टी कळल्यानंतर मग आपण लगेच टेबल तयार करून घेतला बाळून. हित आहे 3, त्यानंतर आहे सर 2.5, त्यानंतर काय आहे सर सांगा बघा 2, त्यानंतर आहे सर किती 1.5, आणि त्यानंतर काय आहे सर त्यानंतर आहे 1. चला या किती किती आहे सर 10%. 10% बाळून तुम्हाला माहिती आहे 10%. पर्सेंटचा अर्थ होतो बाळून 100. सो बाळून 10 पर म्हणजे डिव्हिजन अपॉन 100. नेक्स्ट 5%, 5/100. नेक्स्ट सर 25/100. नेक्स्ट सर हां 45/100. आणि व्हॅल्यू दिली असणार त्यांनी कुठे दिल्या इथे बघा 15/100. ओके सर. मग तिने काय विचारलं तुम्हाला सांगा व्हॉट इज द एक्सपेक्टेड प्रॉफिट. एक्सपेक्टेड हा शब्द आठवला बघितला बाळून की तुम्हाला एकच लक्षात द्यायला पाहिजे एक्सपेक्टेड ह्याचा अर्थ सरळ त्यांनी ई ऑफ एक्स बद्दल विचारत आहेत. ई ऑफ एक्स म्हणजेच बाळून आपल्याला पाहिजे आहे ह्याचा ई ऑफ एक्स विच इज इक्वल टू सिग्मा एक्स आय पी आय. म्हणजे मला एक्स आय पी आयच्या कॉलमची गरज आहे. मग एक्स आय पी आयचा कॉलम तयार करा. एक्स आय हाय पी आय आहे. सो मला फक्त एक्स आय इंटू पी आय पाहिजे आहे. सो घ्या एक्स आय पी आय सांगा. एक्स आय पी आय मल्टिप्लिकेशन 3 10 30/100. त्यानंतर 2.5 × 5 25 5 1,600. सो 12.5/100. नेक्स्ट 25 दुनी 50/100. नेक्स्ट 45 × 15. 45 × 15 किती होते बाळून 15 × 75 हाचे 7 आणि 15 × 60 आणि 7 67.5/100. आणि लास्टली बाळून 15 × 15/100. आणि आता बाळून मला पाहिजे सिग्मा म्हणजे बाळून ह्या सगळ्यांची सम पाहिजे मला. सो डिनॉमिनेटर बाळून ऑलरेडी 100 आहे त्यांचा. न्यूमरेटरची सम घ्या फक्त 30 अधिक 12.5 अधिक 80. 80 आहे ना हे होय 25 नाही 25 आणि 50 आहे बाळून 80 नाही 50 आहे. ओके 50 प्लस हे किती आहे सर 67.5 प्लस एक किती आहे सर 15. ओके. सो या सगळ्यांची सम न्यूमरेटरची किती व्हायला बघा जरा बाळून 50 आणि 30 80 80 आणि 10 90 90 95 95 आणि 12 95 आणि 10 105 107.5 107.5 आणि हे 7.5 वाढून हे झाले 115 115 आणि 60 115 आणि 60 किती होतात 115 आणि 60 175 येस 175 व्हायला बघा. हां कॅल्क्युलेशनमध्ये बघा जरा वाढून काय मिस्टेक असेल तर 1.75 व्हायला आहे. सो मीन किती व्हायला वाढून सांगा 1.75. ओके क्लिअर आहे. अगदी सोपा क्वेश्चन बाळून. हां नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. चला या आता हिथं बाळून काही जण फसणार आहेत 100%. कारण काही जणांना हे समजलं नाही सर हे काय लिहिलेलं आहे. ओके सो यू मस्ट नो दिस रिप्रेझेंटेशन 4x इज नथिंग बाळून कॉम्बिनेशन आहे बाळून 4cx. ओके सो दिस इज 4cx. हां ओके सो 4cx हे दिलेलं आहे तुम्हाला. बरं हे कशाची व्हॅल्यू आहे सर ही व्हॅल्यू प्रॉपर्टीची म्हणजे काय सर मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला इथं पण टेबल दिलेलं नाही आहे पण त्यांनी एक्स व्हॅल्यू दिलेलं आहे तुम्हाला. सो एक्स व्हॅल्यू जर आपल्याला माहिती आहेत बाळून दिलेलं आहे हे 4x रिप्रेझेंट्स 4cx बाळ. हां सो जर तुम्हाला एक्स व्हॅल्यू दिले आहेत बाळून तर मी सरळ टेबल तयार करणार आहे. ओके
आणि त्यांनी काय म्हटलं बाबा इथं प्रॉपर्टी मास फंक्शन म्हटलं तुम्हाला केची व्हॅल्यू काढायला सांगितलं. सो बाळू एक्स व्हॅल्यू घ्या, पी ऑफ एक्स व्हॅल्यू घ्या. चला तयार करा. एक्स व्हॅल्यू काय केलं सर, एक्स व्हॅल्यू 0 1 2 3 4 0 1 2 3 4 आणि बाळू पी ऑफ एक्स व्हॅल्यू काय काय सांगू आता एक्स इक्वल टू 0 पुट करा म्हणजे बाळू 4C0 किती असतं रे 1 असेल सर. सो के आला इथं सर असं. हां चला एक्स इक्वल टू 0 बाळू हे आलं के, त्यांचं बाळू के इंटू 4 कारण 4C1ची व्हॅल्यू बाळू के इंटू 4 म्हणजे 4K असत्या. त्यांचं बाळू 4C2ची व्हॅल्यू किती द्या 4 × 3 4C2 सॉल्व करता येईल ना मला. 4C2 इज इक्वल टू 4 × 3 अपॉन 2 विच इज इक्वल टू 6. सो बाळू हे व्हॅल्यू 6K 4C3 बाळू परत एकदा 4K बाळू 4C4ची व्हॅल्यू इथे सर 4C4 म्हणजे एक्स व्हॅल्यू 4 बाळू इथं पुट काढलं. सो 4C4ची व्हॅल्यू बाळू परत 1 इथे हे सिट इज के. आता त्यांनी काय म्हणते सर हे जर प्रॉपर्टी मास फंक्शन आहे तर आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी मास फंक्शन ॲज द गिवन व्हेरिएबल सॉरी ॲज द गिवन फंक्शन इज प्रॉपर्टी मास फंक्शन. देन बाळू इथं काय ते सांगा बघ्या ह्या दोन प्रॉपर्टी ऑब्वियसली ह्या दोन कंडिशन्स ऑलरेडी सॅटिस्फाय व्हायला आल्यात. हेच बाळू तुम्ही काय करा सिग्मा पी आय इज इक्वल टू 1 करून टाका. सो बाळू सांगा सगळ्यांची सम करा या सगळ्यांची सांगा बाळू हे बघा के 2K हे 4K 8K 2K आणि 8K 6K 10K आणि हे 16K बाळू. सो 16K इज इक्वल टू 1 व्हायला आले. हेच बाळू के इक्वल टू 1/16 व्हायला आले. दॅट्स इट. केस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. ओके हां 4 4 8 2 10 16 यस सर. ओके सो प्रॉपर्टी मास फंक्शन फाइंड के यस ओके नो प्रॉब्लम. चलो आगे बढ़ेंगे नेक्स्ट क्वेश्चन के साथ. व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन गिवन टू अस फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ एक्स. चलो परत सेम आहे बाळू आपल्याला काय करायचं आहे टेबल तयार करायचं आहे कारण टेबलमध्ये बाळू एक्सपेक्टेड व्हॅल्यूची मला व्हॅल्यू माहिती आहे. सॉरी एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा मला फॉर्म्युला माहिती आहे. यू ऑफ एक्स इक्वल्स टू सिग्मा XI PI. हेच बाळू मला XI PIच्या व्हॅल्यूची गरज आहे कॉलमची गरज आहे. आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स मध्ये काय काय असेल सर व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो आपल्याकडं व्ही ऑफ एक्स इक्वल्स टू सांगा ई ऑफ एक्स स्क्वेअर्ड मायनस ई ऑफ एक्सचा होल स्क्वेअर्ड. सर ई ऑफ एक्स व्हॅल्यूचा आपण इकडे उदार घेणार आहोत. ई ऑफ एक्स व्हॅल्यू फक्त तयार करूया दॅट इज बट सिग्मा XI स्क्वेअर्ड PI मायनस सिग्मा XI PIचा होल स्क्वेअर्ड. आता परत एकदा बाळू मला इथे XI स्क्वेअर्ड पाहिजे आहे याच्यात मला XI स्क्वेअर्ड PI हा कॉलम पाहिजे आहे. जेवढे कॉलम पाहिजे म्हणून थोडेसे वेगळे कॉलम तयार करून घेऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल XI त्यानंतर PI त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे XI स्क्वेअर्ड त्यानंतर सर मला पाहिजे आहे XI PI त्यानंतर मला पाहिजे आहे सर XI स्क्वेअर्ड PI. दॅट्स इट. चलो एवढंच पाहिजे आहे. चला या फास्ट या XIची व्हॅल्यू सर 0 त्यानंतर किती आहे सर बोलो 1 त्यानंतर किती आहे सर बोलो त्यानंतर 2 त्यानंतर किती आहे बोलो 3 त्यानंतर किती आहे बोलो 4. चला असं 0 1 2 3 4 व्हॅल्यू पुट करा पट 0.08 0.15 0.45 0.27 आणि बाळू 0.05. चला मल्टिप्लाय करून घ्या. XI स्क्वेअरची व्हॅल्यू कडे पहिल्यांदा 0 1 4 9 16 डन. नेक्स्ट XI PI म्हणजे बाळू ह्या दोघांचा प्रोडक्ट आता इथं 0 आलं सर इथं 1 यायला आलं ॲज इट इज ना सर 0 1 4.22 45 जुनी 90 येते सर. त्यानंतर 27 81 येते सर. त्यानंतर 4 5 20 येते सर. नेक्स्ट XI स्क्वेअर्ड PI म्हणजे आता बाळू हे ना ह्याला मल्टिप्लाय करायचा 0 ॲज इट इज 0 सर इथं पण 0 व्हायला सर 1 ॲज इट इज सर 0.15. आता सर 4 × 45 आता 45 जुनी 90 होते सर आणि परत ह्याचा बाळू डबल करा ह्याचा आता किती 9 दुनी 18 हे झालं 1.8. त्यानंतर 27 90 पाडेपाटेत काय 27 ने बाळू येते 243 आणि 243 म्हणजे किती ते बाळू बोलो फास्टात 2.43. नेक्स्ट 16 5 80 0.8. ओके मी कुठं कॅल्क्युलेशन मिस्टेक केली असेल बाळू तर जरासं चेक करा. ओके आय थिंक ॲज फार ॲज आय कॅन टेल कॅल्क्युलेशन बरोबर असायला पाहिजे. ओके सो चलो आता मला काय पाहिजे सर सिग्मा एक्सपेक्टेड व्हॅल्यू पाहिजे सिग्मा XI PI म्हणजे ह्या कॉलमची सम करा सर 15 आणि 9 असं करूया काय ह्याला 90 करूया बरं ठीक आहे. चला ह्याला 90 करा ह्याला 20 करा बाळू. चला हे किती वाले सर हे वाले सर 5 आणि 1 6 हे वाले सर 6 ठीक आहे. चलो त्यानंतर सर इथे वाले 9 आणि 1 10 10 आणि 8 18 आणि 18 आणि 2 20 त्याला 0 आणि त्याला 2.06 आला बघा मीन. ओके चेक करा परत बाळून तुम्ही कॅल्क्युलेशन. ओके कॅल्क्युलेशन इज नॉट इम्पॉर्टंट सॉल्व कसं करायला बाळून हे जरासं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय सर मला पाहिजे सिग्मा XI स्क्वेअर्ड PI. सिग्मा XI स्क्वेअर्ड PI म्हणजे बाळून ह्या सगळ्या कॉलमची सम करा बाळून म्हणजे हे झाला 80 नाही पण झाला 80 बाळून. चला हे 5 आणि 3 8 व्हायला आले सर हे त्याला आले 8. नेक्स्ट सर काय व्हायला सांगू बघा 8 आणि 1 9 9 आणि 4 13 13 आणि 8 13 आणि 21. ओके 21 हाचे 2 सर 2 आणि 2 आणि 2 4 आणि 1 5
5.18 आले बघा. हो ठीक आहे. 2.06चा स्क्वेअर ओकेच मायनस 2.06चा स्क्वेअर. आणि आय थिंक बाळून हे कॅल्क्युलेशन तुम्ही पुढे प्रोसीड करू शकताय सा. 2.06चा स्क्वेअर करा बाळून 206चा 206 करून ओके हे स्क्वेअर तुम्हाला करायचंच. आणि बाळून जे आन्सर येईल त्यामध्ये 4 प्लेसेस सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट कन्सिडर करायचा आहे. ओके यू कॅन कम्प्लीट द कॅल्क्युलेशन. ओके आय एम डॅम श्युअर अबाउट इट. चलो सो नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे या. फाइंड व्हेरियन्स ऑफ एक्स बाळून पहिले सेम आहे. व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे काय बाळून सांगा बघा. व्हॅर ऑफ एक्स साठी बाळून आपल्याला फॉर्म्युला काय सांगा बघा. फास्ट मला फॉर्म्युला असा आपल्याला ई ऑफ एक्स स्क्वेअर्ड मायनस ई ऑफ एक्सचा होल स्क्वेअर्ड. परत येतं बाळून ई ऑफ एक्स स्क्वेअर्ड म्हणजे काय असते सिग्मा एक्स आय स्क्वेअर्ड पी आय मायनस सिग्मा एक्स आय पी आयचा होल स्क्वेअर्ड. परत येतं बाळून आपल्याला एक्स आय माहिती आहे व्ही आय एक्स आय माहिती आहे. होय सर एक्स आय माहिती आहे पी आय माहिती आहे सर. त्यानंतर आपल्याला एक्स आय पी आय पाहिजे आहे सर. त्यानंतर आपल्याला एक्स आय स्क्वेअर्ड पाहिजे आहे सर. त्यानंतर आपल्याला एक्स आय स्क्वेअर्ड पी आय पाहिजे आहे सर. ओके चलो सो घ्या पटापट. काय असं 0 1 2 3 4 0 1 2 3 4. ओके 0 व्हॅल्यू किती आहे सर. 0 व्हॅल्यू आहे 0.45. त्यानंतर आहे 0.35. त्यानंतर आहे 0.15 0.03 0.02. ओके आता पण एक्स आय पी आय घ्या म्हणजे हे व्हायला 0 हे व्हायला ॲज इट इज 0.35. 15 दुनी 30 व्हायले सर. नंतर 3 तिकडे 9 व्हायले सर. आणि 4 दुनी 8 व्हायले सर. ओके एक्स आय स्क्वेअर करा म्हणजे हे व्हायला 0 1 4 9 16 व्हायले. आणि हे नाहीला म्हणून मल्टिप्लाय करा आता एक्स आय पी आय म्हणजे हे झाले 0 1 इंटू 0.35 15 चौक 60 3 9 27 आणि 16 दुनी 32. ओके बरोबर मग इथनं पुढे तुम्ही काय करायचं आहे ह्याची सम करायची आहे. ह्याची सम करा ह्याची सम करा. ही व्हॅल्यू बाळून इथं येईल ही व्हॅल्यू इथं येईल याचा स्क्वेअर होईल आणि सॉल्व होईल बाळून. हां आय थिंक यू कॅन प्रोसीड विथ द कॅल्क्युलेशन. काय करूया बरं चला ठीक आहे चलो या. सो हे व्हायला एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणजे बाळून ह्या सगळ्यांनी सम करा. किती व्हायला यांची सम हे 32 आहे. हां 32 आहे. 5 आणि 7 12 आणि 2 14. आता 1 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 6 12 आणि 3 15. आता 1 आणि बाळून 1.54 म्हणजे बाळून हे आले 1.54 मायनस सिग्मा एक्स आय पी आयचा होल स्क्वेअर 9 आणि 8 17 आणि 30 आणि 35 65 65 आणि 17 65 आणि 7 72 आणि 82. सो बाळून 0.82चा होल स्क्वेअर. ओके हा स्क्वेअर करा हे नाही वजाबाकी करा. ओके यू कॅन कम्प्लीट द कॅल्क्युलेशन. ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर परत सेम आहे क्वेश्चन. सेम क्वेश्चन काय आहे सर त्यांनी काय सांगितलं सांगा बघा. पहिली गोष्ट हे प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन आहे. प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट वाढून 1 असायला पाहिजे. सो सम ऑफ प्रॉडक्ट 1 करा सिग्मा पी आय इज इक्वल टू 1 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 2 5 आणि 1 6. सो 6K प्लस 0.1 इज इक्वल टू 0.1 इज इक्वल टू 1 आहे बाळून हे इकडे घ्या. सो 6K इज इक्वल टू 0.9 K इक्वल टू बाळून 0.9 अपॉन 6. हे किती होते सर 3 2 6 3 3 9 बाळून. सो हे व्हायला K इज इक्वल टू 0.3 म्हणजे बाळून 0.15 किंवा तुम्ही असं म्हणू शकता सा यामध्ये म्हणा 3/20 म्हणा. ओके पुढे सर हा पहिला क्वेश्चन डन झाला. पी ऑफ एक्स लेस दॅन 2 म्हणजे काय बाळून 2 पेक्षा लहान. 2 पेक्षा लहान कोण कोण आहे ह्याचा विचार करा पहिला. 2 पेक्षा लहान किंवा म्हणून हिची दुसरी पण व्हॅल्यू लिहून घ्या. 3/20 म्हणजे किती झालं मग अशी 0.15 झालं ना 0.15 झालं. ओके ही पण व्हॅल्यू लिहून ठेवा. ठीक आहे चलो. का सर एक्स लेस दॅन 2 म्हणजे काय असेल सर पी ऑफ एक्स लेस दॅन 2 ह्याचा अर्थ बाळून एक्स व्हॅल्यू अशी चालते तुम्हाला जी 2 पेक्षा लहान असायला पाहिजे. 2 पेक्षा लहान सर 1 पण आहे किंवा 0 पण आहे. मग किंवा म्हणजे ऑर म्हणजे प्लस. सो एक्स इक्वल टू 0 किंवा एक्स इक्वल टू 1. सो एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू किती आहे सर एक्स इक्वल टू 0 0.1 आणि हिची आहे सर केची व्हॅल्यू आताच काढली सर आपण 0.1 प्लस 0.15 विच इज इक्वल टू 0.25. सेकंड क्वेश्चन डन. थर्ड क्वेश्चन काय सर थर्ड क्वेश्चन मध्ये बाळून परत सेम पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे काय सर तुम्हाला अशा प्रॉपर्टीज पाहिजे ज्यांची व्हॅल्यू ज्याच्यामध्ये एक्स व्हॅल्यू 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त याचा अर्थ बाळून एक्स व्हॅल्यू 3 पण चालेल किंवा म्हणजे ऑर म्हणजे प्लस 3 पेक्षा जास्त पण चालेल म्हणजे सर 4. सो 3 ची व्हॅल्यू किती आहे सर 2K 4 ची व्हॅल्यू सर K. सो 2K प्लस K 3K किती होते बाळून बोलो फास्टात 0.15 ते 45 ना. येस सर 45 दॅट्स इट. ओके अगदी सोपे क्वेश्चन्स आहेत बघा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात चला या. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली म्हणजे बाळून तुम्हाला माहिती आहे एक्स इक्वल टू किंवा पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहून घ्या बाळून. सॅम्पल स्पेस काय ते सांगा बघा. HH HT TH TT HH HT TH TT
या सगळ्याला एच द्या, या सगळ्याला टी द्या. ओके, पुढे काय सांगितलं त्यांनी, एक्स इज नंबर ऑफ हेड्स. म्हणजे काय सर, तुम्ही मला सांगा बाळू, जर मी 3 पॉईंट टॉस करवले तर नंबर ऑफ हेड्स काय काय मॅडम एकदा पण नाही आहे ॲज यू कॅन सी बाळू. किंवा सर एकदा यायला लागले, एकदा आले इथे यायला लागले, किंवा इथे यायला लागले, किंवा इथे यायला लागले, किंवा असं 2 वेळा लागले, 2 वेळा इथे यायला लागले, इथे आले, इथे यायला लागले सर, किंवा असं 3 वेळा लागले. सो माझ्याकडे एक्स आला, ते आलं. फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ एक्स. आता बाळू ॲक्च्युअली तुम्हाला ह्या व्हॅल्यू पाठ पाहिजे, पण असं दे काय विषय नाही बाळू. चला सॉल्व्ह करूयात. सो एक्स नंतर पी ऑफ एक्स, पहिल्यांदा बाळू टेबल तयार करतो आपण. नंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे बाळू आपल्याला एक्स आय पी आय पाहत आहे, त्यानंतर सर एक्स आय स्क्वेअर पाहत आहे, आणि त्यानंतर बाळू एक्स आय स्क्वेअर्ड पी आय पाहत आहे. चला या करूयात. टेबल तयार, टेबल तयार झाला की बाळू क्वेश्चन डन होतो आपला. हां सांगा बाळू काय काय माझ्याकडे एक्स व्हॅल्यूज. एक्स व्हॅल्यूज माझ्याकडे 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. मग 0 1 2 3 म्हणतात बाळू हे टेबल लगेच तयार होते मला. 0 1 4 9. ओके सर, नेक्स्ट प्रॉपर्टी काय आलं सर सांगा बघा. एक्स इक्वल टू 0 म्हणजे काय सर, एकदा पण हेड नको मला, एकदा पण हेड नको. ह्याचा अर्थ बाळू हा एकच फेवरेबल आहे. टोटल किती 8. ह्याचा अर्थ बाळू प्रॉपर्टी आले 1/8. ओके ना, आणि हे 1/8 आहे बाळू, 3 ची व्हॅल्यू पण 1/8 आहे. का सांगा बाळू, एक्स इक्वल टू 3चं मिनिंग काय होते, 3 टाइम्स हेड्स यायला पाहिजे. 3 टाइम्स हेड बाळू एकच ठिकाणी आहे. सो 1 फेवरेबल, टोटल 8, 1/8 आली सर. पुढे सर 1 ची व्हॅल्यू 3/8 त्या करून बघा, आणि ह्याची व्हॅल्यू पण 3/8 त्या. का सर सांगा बघा. 1 म्हणजेच काय, 1 2 आणि 3. सो 3 फेवरेबल अपॉन टोटल 8. सिमिलरली बाळू 1 2 3 3 फेवरेबल अपॉन टोटल 8. एक्स आय पी आय सांगा. एक्स आय पी आय आला सर इथे 0, इथे आला 3/8, इथे आलाय 6/8, इथे आलाय 3/8, इथे आलाय सर 3/8. ओके, पुढे सर एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणजे काय सर, ह्याचा स्क्वेअर आणि हे मल्टिप्लिकेशन. सो हे वाले 0, हे वाला 3/8, हे वाले सर बोला 4 × 3 12/8 बरोबर ना, 4 × 12. ओके, आणि 9/8 बाळू. चला ह्याची ॲडिशन करा. ह्याची ॲडिशन बाळू सिग्मा पाहिजे मला सगळा, होय की नाही. कारण आपल्याला काय काय सांगितलं, काय काय करायला सांगितलं त्यांनी. एक्सपेक्टेड व्हॅल्यू यू ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सर. यू ऑफ एक्स इक्वल्स टू बोला समेशन एक्स आय पी आय. ह्याचा मला सर ह्या पूर्ण कॉलमची सम पाहिजे आहे एक्स आय पी आयची. 3 आणि 6 9 आणि 3 12, 12/8. 12/8 म्हणजे किती होते सर सांगा बघा. 12/8, 12/8 म्हणजे किती होते रे, 4 × 12 4 2 8 म्हणजे 3/2 व्हायला. 3/2 ही व्हॅल्यू पाठ पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट सिग्मा, अजून व्हेरियन्स ऑफ एक्स सांगितले. व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे बाळू व्हॅर ऑफ एक्स असते, इक्वल टू सिग्मा एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस सिग्मा एक्स आय पी आयचा होल स्क्वेअर असते सर. सिग्मा एक्स आय स्क्वेअर पी आय माहिती आहे काय मला, डेफिनेटली सर हे माहिती आहे. 12 आणि 3 15 9, 15 9 24, 24/8 म्हणजे बाळू हे एक्झॅक्ट 3 व्हायला आले, आणि हे 3/2 म्हणजे बाळू 1.5 चा स्क्वेअर व्हायला. 1.5 स्क्वेअर किती होते सर, 1.5 स्क्वेअर किती होते सर 2.25. कारण 15 स्क्वेअर बाळू किती होते 225. 2 घर सोडून दशांशाने द्या 2.25 म्हणजे किती आले बोलो फास्ट काय 0.75. दॅट्स इट. ओके, सो ह्या दोन व्हॅल्यू पाठ ठेवा बाळू. ते असते पहिलं 3/2 आणि दुसरा असते 3/4. 3/4 म्हणजे 0.75. नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बाळू परत ॲज यू कॅन सी इंटरव्हल आलेला आहे. इंटरव्हल म्हणजे काय, इंटरव्हल म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, आणि ते बाळून तुम्हाला क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी काय करायचं, पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल्स टू 2. मग सारखं बाळून अप्रोच लावा. पहिली गोष्ट मला सांगा, पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल्स टू 2चा अर्थ काय होतोय, एक्चुअली 2 किंवा 2पेक्षा कमी असताना तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे आहे. मग एक्चुअली 2 किंवा 2पेक्षा कमी म्हणजे बाळून भरपूर येऊ शकते ना. 2पेक्षा कमी म्हणजे काय, इथं एक्स बाळून 0 to 4 मध्ये आहे. मग हे बघा, हे नंबर त्याचं घ्यायचं बाळून, हे बघा इथे आला 0 आणि इथे आला 4 बाळून, आणि तुम्हाला मध्ये बाळून हे 2 व्हॅल्यू आहे, आणि 2पेक्षा कमी असलेल्यांचे प्रॉपर्टी तुम्हाला विचारले. मग 2पेक्षा कमी बाळून इथे इन्फायनाईट नंबर्स आहेत. मग इन्फायनाईट नंबर्स म्हणजे बाळून ह्याची पण चालते, किंवा ह्याची किंवा ह्याची किंवा 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 यायला आले. किंवाचा अर्थ काय होतो बाळून, किंवा म्हणजे ऑर म्हणजे प्लस. ह्याचा अर्थ मला सर ह्या सगळ्या प्रॉपर्टी सम घ्यायला पाहिजेत. म्हणजेच काय सर, पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 2चा अर्थ होतोय सर मला सम घ्यायला पाहिजे. सम कंटिन्युअस आहे त्यामुळे बाळून इंटिग्रेशन येणार आहे. कुठून कुठली सर, 2 आणि 2पेक्षा लहानची, म्हणजे सर 2 आणि 2पेक्षा लहानची. कुठपर्यंत सर, 0 पासून, जिथं इंटरव्ह्यू चालू आहे सर 0 पासून 2 पर्यंत सगळ्यांची सम x/8 dx. 1/8 बाहेर वडा बाळून, 1/8 जर मी बाहेर वडला तर एक्स राहते, आणि एक्स इंटिग्रेशन मला तुम्हाला माहिती ऑलरेडी x²/2 येते सर, आणि हे इंटिग्रेशन बाळून तुम्हाला 0 to 2 मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. त्या 2ला पण बाहेर घ्या. हे वाले सर 1/16, आणि अप्पर लिमिट पुट करा सर, हे वाले 4 आणि लोअर लिमिटला 0, आणि 4 4 16 बाळून ह्याची व्हॅल्यू 1/4. ओके सर, पहिला क्वेश्चन डन. सेकंड क्वेश्चन कडे सर. सेकंड क्वेश्चन मध्ये मला परत तुम्ही सेम लॉजिक लावा. त्यांनी काय म्हणाल, एक्स व्हॅल्यू ही 2पेक्षा जास्त असली पाहिजे आणि 3पेक्षा कमी असली पाहिजे. इथं बघा बाळू, हे 2 आहे, इथं 3 असणार कुठेतरी, आणि हे 3 आणि 2 ह्यांच्यामध्ये बाळू परत तुम्हाला इन्फायनाईट रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळतील, आणि ह्या सगळ्या रँडम व्हेरिएबलची तुम्हाला सर सम करायचे आहे. हे बाळू प्रॉपर्टी ऑफ एक्स विच लाईज इन बिटवीन 2 to 3 इज गिवन ॲज सम
ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स विच लाईज इन बिटवीन 2 to 3 ऑफ कोण x/8 dx दॅट इज बाळू 1/8 ला बाहेर वाढा. आता इथे इंटिग्रेशन मगाशी काढलीच बाळू आपण कळते ना तुम्हाला हे आले मग तेच बाळू यूज करा. हे झालं 1/16 हे झालं x² इन बिटवीन 2 to 3 इन बिटवीन 2 to 3. चला बाळू पुट करा आता x² किती होते अपर लिमिटला 9 लोअर लिमिटला 4. सो हे वाले 1/16 इन द ब्रॅकेट 9 - 4 होते 5/16. ओके आणि थर्ड क्वेश्चन बाळू परत सेम आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 3 ह्याचा अर्थ काय बाळू परत येतो तुम्हाला एक्सच्या अशा व्हॅल्यूज पाहिजेत ज्या 3 आणि 3 पेक्षा मोठे आहेत आणि 3 आणि 3 पेक्षा मोठे बाळू परत येतात इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत. सो सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटी त्यांना बाळू हेच इंटिग्रेशन फ्रॉम 4 आणि बाळू इथला 3 x/8 dx परत येतात सेम बाळू या 1/16 ला बाहेर वाढला आत मिळालं x² आणि हे 4 to 3 मध्ये सॉल्व्ह केलं बाळू 16 - 9 किती होते सर 7. यस सर 7/16 दॅट्स माय आन्सर. काय डाऊट? यस ओके चलो आगे बढ़ो. नेक्स्ट क्वेश्चन पण बाळू सेमच आहे पण हा घेण्याचं रिझन काय आहे बघा. तर त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं बाळू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1 सांगितलेलं आहे. ओके दुसरी गोष्ट ॲज यू कॅन सी इंटरव्ह्यू आलेला आहे म्हणजे म्हणून हे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असणारच आहे कुठेतरी बट हे त्यांनी द्यायला नाही. ठीक आहे चलो फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हटलं आहे बाळू प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन या टॉपिक दिलेला आहे तुम्हाला. ओके प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन बाळू ही इज अ टर्म यूज फॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल हे आपल्याला माहिती आहे. ओके पुढे सर त्यांनी पी ऑफ एक्स लेस दॅन 1 म्हटलेलं आहे कुठं पण चालेल सर हे आता बघा तुम्ही परत मगाशी बाळू -2 पासून 4 पण चाललेला आहे आणि एक्स लेस दॅन 1 म्हटले बाळू 1 पेक्षा लहान व्हॅल्यू किती आहेत सर भरपूर आहेत म्हणजे सर ही जी पण चालेल तिची पण चालेल तिची पण चालेल सगळ्यांनी चालेल सर सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांची सम करा. सम म्हणजे काय बाळू ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन वेन पी ऑफ एक्स लेस दॅन 1 इज आस्क्ड p of x less than 1 is asked to find and integration is going from बोलो लोअर लिमिट -2 पासून 1 पर्यंत बाळू तुम्हाला x+2/18 चं इंटिग्रेशन करायचं बाळू. आता मला दिसायला सर 1/18 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या त्याला आणि पुढे सर x चं इंटिग्रेशन करा इट इज x²/2 प्लस 2 चं इंटिग्रेशन करा बाळू इट इज 2x आणि हे इंटिग्रेशन बाळू आपल्याला -2 पासून 1 मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सो बाळू या 1/18 अपर लिमिट पुट करा हे झालं 1/2 + 2 1/2 + 2 मायनस लोअर लिमिट पुट करा बाळू -2 चा स्क्वेअर 4/2 2 आणि बाळू हे होणार आहे -4 आणि बाळू परत मध्ये प्लस आहे सो हे मायनस प्लस होणार बाळू. ओके सिम्प्लिफाय करा बाळू याला पहिली गोष्ट हे 2 - 2 कॅन्सल बाळू 4 + 1/2 किती होते सर 9/2 आले सर. सो दिस इज 1/18 × 9/2 विच इज इक्वल्स टू 9 × 9 = 18 1/4. ओके आता हा क्वेश्चन बाळू ह्यासाठी घेतलेला आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ एक्स लेस दॅन 1 म्हणजे काय असेल सर तर एक्स असं पाहिजे बाळू ज्याचं मॉड म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन शुड बी लेस दॅन इक्वल टू 1 किंवा लेस दॅन 1 बाळू. ह्याचा अर्थ होतोय हा एक्स बाळू हा एकतर -1 पेक्षा मोठा पाहिजे किंवा 1 पेक्षा बाळू लहान पाहिजे आणि इथं पुढे बाळू क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होते हे माहिती आहे आपल्याला -1 to 1 मध्ये आपल्याला x+2 ज्याचं इंटिग्रेशन बाळू आपण काढलेलं ऑलरेडी लिहितो पहिल्यांदा x+2/18 इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्याची आहे. सो बाळू ह्या 1/18 ला बाहेर घ्या. ओके ह्याचं इंटिग्रेशन काय तसं मग अशी x²/2 + 2x कुठं सर -1 पासून 1 पर्यंत. चला या पुट करा बाळू हे 1/18 ॲज इट इज 1/2 + 2 मायनस 1/2 आणि बाळू हे किती ना +2 होणार आहे सर +2 नका -2 होणार होय +2 होणार बरोबर हां -1 प्लस वाले. सो सिम्प्लिफाय करा बाळू हे 1/2 गेलं 2 to the 4 आणि 19 बाळू किती वाले सांगू घ्या 2/9 दॅट्स इट. ओके आणि लास्ट क्वेश्चन आहे बाळू लास्ट क्वेश्चन बाळू बहुतेक झालेला आहे आपला इथं PDF म्हटलेलं आहे परत एकदा रिपीट झाला आहे बहुतेक हा क्वेश्चन. येस डेफिनेटली. ओके बहुतेक सॉल्व्ह केल्यासारखं वाटलं मला हा क्वेश्चन ठीक आहे. ओके सो केची व्हॅल्यूज तुम्हाला विचारली होती हा ऑब्जेक्टिव्हला विचारलेला आहे आणि तो आहे बाळू सब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आहे. ओके सो आय थिंक यू कॅन डू द लास्ट क्वेश्चन ॲज अ होमवर्क. ओके दॅट्स इट फॉर दिस चॅप्टर अँड देर इज ओनली 1 chapter left that we will discuss in the next lecture. Thank you so much for watching.